नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या लाडक्या चॅनलवरती. ज्या चॅनलचं नाव आहे डीजे स्वॅपी व्लॉग्स. आणि फायनली वर्षभर ज्या शोची आपण वाट बघतो तो शो उद्या असणार आहे. आज साऊंड चेक असणार आहे. आम्ही आता साऊंड चेकसाठीच निघालोय. निकम नागराज मंडळ हे आपलं मंडळ असणार आहे. साऊंड आहे मॉन्स्टर, तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे. तांडव लाईट आणि वन अँड ओनली डीजे स्वॅपी. तर बरीचशीच गँग घेऊन आम्ही आता शोला निघालोय. वेळ ऑलरेडी आपल्याला सर्वसाधारणपणे नियमानुसार झालेला असतो, पण आज नाही झालेला कारण सेटअपच लेट लागलेला. भावनो थोड्याच वेळात म्हणजे अवघ्या 10 मिनिटात आपण सेटअप जवळ पोहोचतोय. आणि आता आमच्या सोबत सर्वसाधारणपणे आपल्या डायनामिक म्युझिक अकॅडमीचे या बॅचचे सगळे स्टुडंट्स आहेत. 2 जण गाडीवरून यायला लागले, 2 व्हीलरवरून. कारण हे कसं आहे, आपलं छोटा तीन आहे, त्याच्यामुळे सगळे बसत नाही. म्हणून जेवढे बसतात यामध्ये आपल्या बसंतीमध्ये जेवढे बसतात तेवढे ह्याच्यामध्ये घेतात. राहिलेले 2 व्हीलरवरून यायला लागले. आता पाऊस यायला लागलाय, ते दोघं भिजणार आहेत जरा जरा, पण ठीक आहे, काय ऍडजस्ट करूया. आणि पाठीमागे हे 3 मुकडे बघू शकता तुम्ही, 3 तिन्ही पण आपल्याकडे आता बॅच कंप्लीट करून थोड्याच दिवसात मार्केटमध्ये लॉन्च होणार आहेत. तर विषय असा आहे, आता आपल्याबरोबर कोण कोण बसले गाडीमध्ये थांब जरा मला बघू द्या कोण कोण आहे. डीजे सुदेश, डीजे अमोल आणि डीजे शुभम हे 3 जण आत्ता आपल्या सोबत आहेत. आणि डीजे अमन म्हणून आहे ते, आणि डीजे आपले यश हे 2 जण 2 व्हीलरवरून यायला लागलेत. बाकीचे राहिले सायलेले आणि सगळे तिथे शर्यत येतील, काय विषय नाही. पावसाचं वातावरण झिरमिरता जशी नेहमीप्रमाणे पावसाळ्याची चालू असते. 32 शिराळा नागपंचमी म्हणले की तशी चालू झालेली आहे. मजा यायला लागल्या खूप जास्त. विषय ठोस होणार आहे, ठोस. भावनो विषय असा आहे की आपले जरा कार्यकर्ते सगळे लाजायला लागलेले आहेत, नवीन आहेत सगळे. त्यांना अजून कॅमेरा पुढचा विषय माहित नाही, त्याच्यामुळे थोडेसे लाजत आहेत. त्यांना हळूहळू लागलोय, लाईनवर आणायला लागलोय, पण तरी पण काही येणं झाले. बघूया काय काय विषय होतोय. येतील थोड्या वेळ लाईनवर येतील जरासा विषय. आता सध्या तरी नुसतं हसायचं काम करते 1 नंबर मध्ये. हे सुदेश, डीजे सुदेश, हे कोण आहे मध्ये, कोण बसले? डीजे अमोल, सॉरी कोण आहे मध्ये, अरे मला दिसत झाले कोण आहे. ओके, डीजे शुभम मध्ये बसलाय आणि या साईडला डीजे अमोल आहे. ओके, हे काय ओळखत असशील, हा सांगायची गरज नाही, काय ओळख सांगायची गरज नाही, माहित असेल सगळ्यांना. आणि आम्ही आता जवळपास हे कुठलं गाव आहे, रेड जवळ पोहोचलेलो आहे. थोड्याच वेळात आपण डायरेक्ट निकम नागराज मंडळ संपला विषय. नाद खोळा नाही सॉरी, नाद निराळा 32 शिराळा. चलो लेट्स गो. चक्र लोक आहे, तिथलं जायचं वाट चुकलेली आहे या ठिकाणी. आणि या ठिकाणी आम्हाला इथून लेफ्ट टर्न घ्यायचा होता, कारण पुढं पोलिसांचा जाम असू शकतो. त्यामुळे आम्ही इकडून मधल्या रोडने जाणार आहे. इथून मधून रोड आहे मस्तपैकी निकम माळ्यात जायला. मागं कोण नाही ना, रोड बघा, रोड बघा. हा, या रोडने जायचं आपल्याला. इथं कमान आहे, कमानीपासून आत घुसायचं. घुसू का? माय डोक्यातलाच काय कॅमेरा? दिसतंय सीन बघा, काय देकडा दिसतोय का? मी देकडा भावनो, आज नॉर्मल आहे. चला रे, चला. तर मुद्दा असा आहे भावनो, आज मी एकदम सिंपल आलोय. त्याचं कारण असं आहे की आज काय लय विषय मोठा नसणार. आज फक्त साऊंड चेक आहे आणि आपल्याच मंडळातली पोरं फक्त असणार आहे. निकम नागराज मंडळ, निकम माळा 32 शिराळा. तर दुसरा मुद्दा असा की आम्ही आतमध्ये पण फिरायला जाणार आहे. जेवढे पण सेटअप लागलेत सगळे सेटअप बघून यायचा असा विषय डोक्यात चाललाय. पण इथला साऊंड चेक लवकर झाला बंद तर आम्ही पुढे आतमध्ये जाणार आहे. पण जायची इच्छा तर भरपूर आहे. 6 वाजता आम्ही साऊंड चेक चालू करणार होतो, पण सेटअपच गावात लवकर आल्यामुळं थोडासा विषय झालेला आहे. म्हणजे टाइम मध्ये आलते गावात, पण जरा डिपार्टमेंटमुळे लगेच आत सोडत नव्हते असा विषय झालेला. परत नंतर आतमध्ये सोडला आणि मग त्याच्यामुळं आता आम्ही थोडासा एक अर्धा तास लेट साऊंड चेक द्यायला लागले. आमचं प्लॅनिंग असं होतं की 6 वाजता चालू करायचं आणि 8 वाजता साऊंड चेक संपवायचा. पण थोडासा लेट चालू झाल्यामुळं बघूया आता किती वाजेपर्यंत चालतोय. जर लवकर बंद झाला तर आतमध्ये जायला भेटेल, आणि आतमध्ये गेलो तर मग काय सगळेच साऊंड बघू आपण. मंडळ आलंय भावनो, मंडळ आलेलं आहे आणि फोन पण आलेला आहे. त्यांना असं वाटतं की मी येणार आहे का नाही कोणास ठाऊक, कारण मग माझा मोबाईल चुकून झाला, स्विच ऑफ, चार्जिंग संपलेलं. त्यामुळे सगळे घाबरलेले याच वाटलं की मी गंडवलं. खरं पण त्यांना सगळ्यांना माहित आहे आपण गंडवणारा माणूस नाही, त्याच्यामुळे आपण 100% येणार. आणि हे पुढे मंडळ बघू शकता आणि मंडळाच्या पाठीमागे आपण आलेलं दिसू शकता. आणि हे इथं अक्षय शेठ कुठतरी असतील बघा, फोन लावतात आपल्याला हळूच कुठतरी एका साईडला पावसात सावलीला उभा राहून. विषय असा आहे की निकम नागराज मंडळ म्हणले की गाडी पार्किंगसाठी नुसती जागा नाही, तर एअरपोर्ट होऊ शकते. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतो, डीजे रॉक्सी यांचं वाक्य लक्षात ठेवा, नेहमी लक्षात ठेवा. हा काय काच लावतो दारूवर घ्या. पुढे गेला
आणि इकडं सेटअप सगळा रेडी झालेला आहे. ताडपत्री मारायचा कार्यक्रम चालू आहे कारण पावसाचं वातावरण झालेलं आहे. आणि विषय असा आहे की निकम नागराज मंडळाचे कार्यकर्ते बघा हे बघा गँग त्यांच्याशिवाय मंडळ पूर्ण होत नाही भावाने एवढं लक्षात ठेवा. बाकी मग काय चर्चेचा विषय ऑलवेज उमरजवाला मॉन्स्टर. बिबट्या बघा बिबट्या मस्तपैकी स्लॅब टाकायचं काम चालू आहे भावानं आणि जनरेटरला स्टार्टर बसलेला आहे. दाव रूप ते सावळे विठ्ठला दाव रूप ते सावळे रमावरा पांडुरंगा आपल्या नागभूमीमध्ये हार्दिक असे स्वागत. वन ऑफ द बेस्ट पण याला म्हणतात उमरजवाला रणगाडे द पॉवर ऑफ आरपी मॉन्स्टर साउंड. वन ऑफ द बेस्ट मंडळ निकम नागराज मंडळ. Thunder lights. Don't forget this is DJ Swappy. On the Bipala. Make some noise. This is DJ Swappy. Ignition, let's get it started. One of the best sound, Umrezwala Monterrey. Don't forget this is DJ Swappy. बोले निकम नागराज मंडळ. स्पेशली बोले यहाँ के राजकुमार हमें बोले कसं आहे ना, बोले पाण्यात पाण्याचा नाद करा, आगीत आगीचा नाद करा, पण निकम नागराज मंडळाचा नाद कधीच करू नका. कारण विजेचा फटका आणि निकम नागराज मंडळाचा झटका न सांगताच बसतो. दम पे बनाए मैं किसी की मेहरबानी से नहीं.
of you for coming here. This is a brand setup. The power of our team. Monster Sounder. बोले बे के बे बेदुनेश्वर बोले बेचा पाडा नाही. उद्या शिराळ्यात वाजणार फक्त उमरतचा रणगाडा.